ठाण्यातील कळवा येथे मनीषानगर येथे उभं राहिले पुस्तकांचं घर. ओळख ही संकल्पनाच एक वेगळी वाटली, कारण या पुस्तकाच्या घरात आहे ती शांतता. इथे नाही गोंगाट, इथे आहे फक्त शांत ऊर्जा पुस्तकांची. पुस्तकाच्या घरात पाऊल टाकताच या ठिकाणी प्रत्येक भिंतीवर ठेवलेली पुस्तकं आणि पुस्तकाने सजलेला प्रत्येक कोपरा हा प्रत्येक पुस्तकाची आठवण करून देतो. हे घर नव्हे तर एक पुस्तकांचं घर आहे आणि येथे वाचण्यासाठी मनसोक्त अशी पुस्तकं आहेत. खर तर इथे पुस्तकं ठेवली नाहीत तर प्रत्येक पुस्तकाला एक वेगळा दर्जा आणि मानाचं स्थान दिलेलं आपल्याला पाहू शकतो. पुस्तकाच्या घरात आल्यावर या ठिकाणी अनेक कादंबऱ्या, कथा, कविता, त्याचप्रमाणे इतिहास, विज्ञान, बालसाहित्य अनेक पुस्तकातनं आपल्याला एक वेगळी दुनिया पाहायला मिळते. कसं आहे ना, पुस्तकांनी भरलेल्या घरातील माणसाला कधीच वैचारिक दारिद्र्य येत नाही. ती माणसं नेहमीच विचाराने समृद्ध असतात. मित्रांनो, सध्याच्या धावपळीच्या ह्या युगामध्ये आपण 2 मिनिटं स्वस्थ बसून पुस्तक वाचत नाही, पण ह्या पुस्तकाच्या घरात आल्यावर निश्चितच आपल्याला हजारो पुस्तकं चाळताना एक वेगळ्या दुनियेत आणि एक वेगळं ज्ञान घेताना एक मनसोक्त आनंद होतो, एवढं मात्र नक्की. मित्रांनो, हे पुस्तकांचं घर एका लोकप्रतिनिधींनी मनसोक्त पुस्तकांची आवड या धर्तीवर आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या संकल्पनेतनं जे भिल्लार आणि महाबळेश्वर तालुका जिल्हा सातारा येथे जे पुस्तकांचं गाव उभारलेलं आहे, त्या संकल्पनेवर हे पुस्तकांचं घर सन्माननीय नगरसेविका अपर्णा मिलिंद साळवी यांच्या संकल्पनेतनं हे उभं राहिलेलं आपण पाहू शकतो. हे कोणत्या योजनेवर उभं राहिलं नाही, तर त्यांनी स्वतः त्यांच्या संकल्पनेतनं हे सुंदर असं पुस्तकाचं घर उभारलेलं आहे. पुस्तकं ठेवणं सहज सोपं, पण त्याची वाचन संस्कृती जपणं कठीण आहे. पण हे सगळं शक्य झालंय पुस्तकाच्या घरानं, कारण या पुस्तकाच्या घरानं एक वाचकांची बांधिलकी जपलेलं आपण पाहू शकतो. नमस्कार, मी सौ अपर्णा मिलिंद साळवी, नगरसेविका ठाणे महानगरपालिका, मनीषानगर कळवा विभाग. आपल्याकडे मनीषानगर भागामध्ये गेल्या 4 वर्षांपासून पुस्तकांचे घर आपण उभारलेलं आहे. ही पुस्तकांच्या घराची संकल्पना खरं तर माजी नगरसेवक मिलिंद साळवी साहेब यांची आहे आणि यांच्या संकल्पनेनुसार त्याला पूर्ण मूर्त रूप देण्यामध्ये आम्ही यशस्वी ठरलो. गेल्या 4 वर्षापासून आपण आपल्या या भागामध्ये या घराची मांडणी केलेली आहे. वास्तविक आता भिलार, महाबळेश्वर येथील भिलार या गावी पुस्तकांचं गाव आहे आणि वाचन वेड्या लोकांसाठी ही फार सुवर्ण संधी ठरते. परंतु आपल्याकडे जागेची उपलब्धता कमी असल्या कारणाने आम्ही छोटेखानी पुस्तकांचं घर निर्माण केलंय आणि ह्याचा हेतू हाच आहे की सध्या मोबाईलमध्ये आणि सोशल मीडियामध्ये सगळे अडकलेली युवा पिढी असेल, सर्वच एज ग्रुप, सध्या सगळ्यांच्याच हातामध्ये फोन असतात, वाचनाकडे कोणी वळत नाही. त्यामुळे वाचन करावं, वाचन संस्कृती वाढावी आणि वृद्धिंगत व्हावी आणि तिचं जतन व्हावं, या दृष्टीने हे असं पुस्तकांची संपदा या ठिकाणी आम्ही ठेवलेली आहे. इथे यायचं, बसायचं, आवडीचं पुस्तक घ्यायचं, वाचायचं आणि हे पुस्तक मात्र घरी न्यायचं नाही. त्यामुळे इथे येऊन या तुम्ही वाचा, हे पूर्णतः मोफत आहे. यासाठी ठाणे महापालिकेचं पण आम्ही काही सहकार्य घेतलं. काही आमच्या घराची जागा आम्ही वापरलेली आहे, अर्धी घराची जागा आहे, अर्धी फुटपाथची आहे, असं ऍडजस्ट करून हे छोटेखानी पुस्तकांचं घर उभारलेलं आहे. आता याची व्याप्ती बघता असं वाटतं की अजून मोठ्या प्रमाणात ही वाचन संस्कृती वाढावी या दृष्टीने हे काम होणं गरजेचं आहे. पण सुरुवात आम्ही प्रायोगिक तत्वावर ह्या छोटेखानी पुस्तकाच्या घरापासून केली. सर्वांना आवाहन करते, आता उन्हाळ्याच्या सुट्ट्याही आहेत, सर्व विद्यार्थ्यांना इथे बालसाहित्य सुद्धा आहेत, सर्व मान्यवरांचे आत्मचरित्र आहेत आणि सर्व विषयांवरचे नावाजलेली पुस्तकं आहेत.
तर या पुस्तकांचं वाचन करा आणि वाचनाचा आनंद घ्या. धन्यवाद. प्रत्येकानं छोटं का होईना हे पुस्तक भेट दिली पाहिजे. कारण पुस्तकाच्या माध्यमातून एक सामाजिक बांधिलकी नक्कीच जपली जाते आणि पुस्तकातनं नवी नाती देखील जोडली जातात, एवढं मात्र नक्की. खर तर पुस्तक आणि माणूस एवढाच संवाद एकत्र आणण्यासाठी हे पुस्तकाचं घर फार महत्वाचं आहे. ते प्रत्येक विभागामध्ये असं जर पुस्तकाचं घर राहिलं तर नक्कीच एक वेगळा बदल वाचन संस्कृतीमध्ये घडू शकतो. सन्माननीय नगरसेविका अपर्णा मिलिंद साळवी यांनी हे पुस्तकाचं घर नव्हे तर एक पुस्तकाचं दालन उघडलेलं आहे. त्यामुळे वाचन संस्कृती असेल किंवा वाचनाकडे अनेक नवनव विद्यार्थी हे या पुस्तकांच्या दालनाकडे नक्कीच वळतील आणि खरं तर ही पुस्तकांची चळवळ अशीच महाराष्ट्रात जर पसरू लागली तर कुठेतरी वाचन संस्कृतीचा मोठा बदल घडू शकतो, तेवढं नक्की. पुस्तकाच्या घरात पाहिलं तर शिकणं किंवा साठवण या पलीकडे जाऊन वाचनाला एक समृद्ध सामूहिक अनुभव बनवतं, हे खरं. आणि हे खरं तर मराठीचं यश आहे. पण ज्या कुणाला जर किंवा साहित्यिकांना, लेखकांना आपलं पुस्तक या पुस्तकाच्या घराला भेट द्यायचं असेल आणि वाचकांना या माध्यमातून पुस्तकं वाचायला एक संधी मिळत असेल तर आवश्यक या पुस्तकांच्या घराला आपण पुस्तकं भेट द्या. आणि पुस्तकांच्या घरात विचारांचं एक नवी दिशा, नवी ऊर्जा मिळते. काही ठिकाणं आयुष्यात कायमची ठसा उमटून जातात, त्यापैकी हे पुस्तकांचं घर आहे, तेवढं मात्र नक्की. एक पाऊल तुमच्यासाठी. योगेश कोळी ऑनलाईन. एक पाऊल तुमच्यासाठी.